पार्टीच्या रचनेमध्ये व्यवस्थेमध्ये एक 3 वर्षांतर नवीन नियुक्त्या नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातात। वार्डाध्यक्ष, मंडळाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष त्याची प्रक्रिया आज पूर्ण म्हणजे मंडळ आणि वार्डाची प्रक्रिया आज पूर्ण झाली आमच्या। गेले 4 महिन्यापासून या प्रक्रियेत आम्ही होतो। सदस्यता करणं, नंतर सक्रिय सदस्यता बनवणं, समित्या निश्चित करणं आणि नंतर वार्डाध्यक्ष नियुक्ती आणि मंडळाच्या नियुक्ती। त्यांच्या नियुक्त्या मुंबईने 2 दिवसापूर्वी आम्हाला सुचवल्या, निश्चित केल्या। आज आम्ही चेंबूरमधील 5 वार्डचे वार्डाध्यक्ष आणि चेंबूरमध्ये नव्याने झालेले 3 मंडळ त्यांचे मंडळ अध्यक्ष यांचा आज आपण इथं सन्मान केला। लोकपरिचय, लोकांबरोबर एकत्रीकरण आणि त्यांचा सन्मान असा हा कार्यक्रम होता की त्यांना त्यांची जबाबदारी जाणीव व्हावी, त्यांना ती जबाबदारी कळावी आणि त्यांनी कामाला लागावं। आपल्या नवीन कारकिर्दीची सुरुवात आजच्यापासून त्यांनी करणार आहेत आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आजचा कार्यक्रम होता। सर्वजण आले, आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि नवीन काम करण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांना आमची गरज लागेल तिथं आम्ही त्यांना मदत करणार आहोत असं आश्वासित केलं आहे। त्यामुळे आजचा उत्साहाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय। अब देख रहे हैं चेंबूर विधानसभा नहीं पूरे मुंबई में, पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में ये चीज़ हुआ था कि एक नई युवा पीढ़ी को आगे लाना चाहिए। पार्टी के शीर्ष नेतृत्व में ये नक्की किया था कि 35 से 45 की उम्र के मंडलाध्यक्ष और वार्ड अध्यक्ष बनने चाहिए। उसी प्रथा को आगे रखते हुए आज चेंबूर विधानसभा ने ये सत्कार समारोह रखा था। जो नए मंडलाध्यक्ष बने, नए वार्ड अध्यक्ष बने, उनको सत्कार करके जो पुराने ज्येष्ठ लोगों हैं उन्होंने आशीर्वाद रखा है कि ये जो नई पीढ़ी आगे आई है वो नई पीढ़ी आगे आके नए जोश से काम करे और ज्येष्ठ लोगों का आशीर्वाद लेके, ज्येष्ठ लोगों का मार्गदर्शन लेके अपनी नई टीम बना के आने वाले महानगर पालिका का जो चुनाव कुछ ही महीनों में लगने वाला, 4 से 5 महीने में अंदाज़ा है कि लग सकता है। तो जो ज्येष्ठ लोग हैं उनको साथ में लेके नई पीढ़ी साथ में एक हाथ मिला के आगे मार्गदर्शन में उनके साथ काम करे और आने वाले महानगर पालिका में फतेह हम करें और हमारा महापौर बैठे, ऐसी शुभकामनाएं देके ये सत्कार समारोह रखा गया था। सभी ज्येष्ठों का मेरा नमन है और जो नए मंडलाध्यक्ष और वार्ड अध्यक्ष बने उनको शुभकामनाएं मेरी तरफ से। भारतीय जनता पार्टी चेंबूर विधानसभेतर्फे जी भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी दिली आहे, वयाची अट ठेवून ती सर्व वरिष्ठ कार्यकर्ते किंवा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या नेतृत्वात त्यांच्या सर्वच आम्ही ही व्यवस्थित पार पाडू। आज भारतीय जनता पार्टीचे चेंबूर कॅम्पचे नगरसेवक आदरणीय महादेवजी शिगवण साहेबांनी भारतीय जनता पार्टीचे जे नवनियुक्त मंडळाध्यक्ष आहेत आणि वार्ड अध्यक्ष ज्या नवीन नियुक्त झाला त्यांचा जाहीर सत्कार ठेवण्यात आलेला आहे। ज्या नवनियुक्त मंडळाध्यक्ष आणि वार्ड अध्यक्ष नियुक्त झालेत ते अत्यंत भारतीय जनता पार्टीच्या निवड प्रक्रियेने निवडून दिलेले आहेत। त्यामुळे चेंबूर विधानसभेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि तुम्ही पाहिलं तर पक्षांचे जो मेन हे आहे आपला सिद्धांत, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः व्यक्ती, ह्या विचारधारेवर आधारित प्रत्येक वार्ड अध्यक्ष काम करेल। तसेच माझे वार्ड क्रमांक 153 मध्ये नियुक्ती झालेली आहे। त्या वार्डात मी पक्षाने जो वेळोवेळी पक्षाच्या योजना आहेत, धोरण आहेत ते राबवली जाणार। त्याच्यानंतर वेगवेगळ्या शासकीय ज्या योजना आहेत त्या देखील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आणि ज्या आदरणीय आशिषजी शेलार साहेब, जिल्हाध्यक्ष राजेशजी शिरवडकर, आमचे मंडळाध्यक्ष राहुलजी वाळंज यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पायीक होऊन व एक उत्तम संघटन आमच्या 153 वार्डात मी जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या एकत्रित करून त्यांना बरोबर घेऊन नक्कीच एक मजबूत संघटन बांधण्याचा मी प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। आमचे भारतीय जनता पार्टी आपले नरेंद्र मोदींचे आभार। माझं काम वॉर्ड 154 मध्ये उत्तमच चालू होतं आणि बरेच गेल्या 4-5 वर्षापासून मी 154, 155 मध्ये चांगल्या प्रकारे माझ्या उद्देशाने काम सुरू करत आहे आणि आत्ता मला 155 ची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी पूर्ण पार पाडेन आणि हा कमळ, भारतीय जनता पार्टीचा कमळ हा पूर्ण 5ही वॉर्डमध्ये फुलला पाहिजे हीच मी आशा ठेवते आणि जबाबदारीने धाडसीने
काम करें। धन्यवाद। आज अक्षय तृतीया के अवसर पे आज भारतीय जनता पार्टी में नवनिर्वाचित मंडल अध्यक्ष और वार्ड अध्यक्ष उनका सम्मान का यहाँ पे कार्यक्रम रखा है। अक्षय तृतीया है, इसलिए आपके माध्यम से मैं पूरे चेंबूर वासियों को अक्षय तृतीया की हार्दिक शुभकामनाएं देते। माँ लक्ष्मी की कृपा दृष्टि सभी चेंबूर वासियों के ऊपर बरसे और हमारा भारतीय जनता पार्टी जो पक्ष है, जो लोकशाही के आधार पे पक्ष चलता है, यहाँ पे संगठन को ज़्यादा महत्व दिया जाता है। सत्ता और संगठन से, सत्ता से ज़्यादा संगठन महत्व है और संगठन चुनाव का जो पर्व है वो चालू है। उस कड़ी में आज पूरे मुंबई भर में एक प्रक्रिया, चुनाव की प्रक्रिया होने के बाद सर्वसम्मत अनुमति से यहाँ पे मंडल अध्यक्ष और वार्ड अध्यक्ष का चुनाव हुआ है और जो नियुक्ति हुई है उनका सम्मान का यहाँ पे कार्यक्रम थे। आज 3 मंडल यहाँ पे हुए हैं गठित, 2 वार्ड मिलके 1 मंडल, ऐसे 3 मंडल अध्यक्ष गठित हुए। 150 और 152 के सनी कामड़े जी मंडल अध्यक्ष है और वार्ड अध्यक्ष आशीष पराड़ है, उनको भी मैं शुभकामनाएं देती हूँ। वैसे 153, 154 के मंडल अध्यक्ष रवि केदार है और वार्ड अध्यक्ष सुरेखा कोकरे और विजय भोसले जी, विजय देसाई जी है, उनको भी मैं हार्दिक शुभकामनाएं देती। और एक वार्ड 155 जिसके राम शिंदे वार्ड अध्यक्ष और एक महिला, हर मंडल में एक महिला करनी चाहिए, महिलाओं को भी अवसर मिलना चाहिए, तो वहाँ पे नमिता डिसोजा उनको अवसर दिया है, तो उनको भी मैं शुभकामनाएं देती हूँ। और ये सब पूरी युवा टीम है हमारी, इस टाइम युवा को नेतृत्व दिया है और हमारे मार्गदर्शन में ये युवा नेतृत्व चलेगा और अच्छी तरह से भारतीय जनता पार्टी का काम यहाँ पे और बढ़ेगा तेजी से और लोक सेवा का काम चलेगा यहाँ पे। धन्यवाद। तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। संघटन पर्व चालू आहे भारतीय जनता पार्टीचं आणि संघटन पर्व चालू असताना आता मंडळ अध्यक्ष आणि वार्ड अध्यक्षांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत। नवनियुक्त युवा पिढी पुढे आलेली आहे आणि संघटनेने पक्षाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की आता यावेळेस सर्व युवांना जिम्मेदारी दिली पाहिजे आणि त्याप्रमाणे 35 ते 45 मधले युवा यावेळेस आणि महिलांना आवर्जून महिलांनासुद्धा जिम्मेदारी दिलेली आहे, कारण जिथे 3 मंडळ आहे तिथे 1 महिला मंडळ अध्यक्ष झालेली आहे। त्याच्यामुळे त्या सर्व 3 मंडळ चेंबूर विधानसभेमध्ये 3 मंडळ आहेत आणि 3 मंडळ अध्यक्ष आणि 5 वार्ड अध्यक्षांचे मनापासून आभार मानते आणि त्यांचं अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।